जय शिवराय मित्रांनो, आपल्या नैसर्गिक बेलाकडे व अतितीव्र सुळके यांच्यामुळे सह्याद्रीतील अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या मलंगडाची आज आपण सफर करणार आहोत। कल्याणच्या खाडीवर लक्ष ठेवणारा हा विश्वसनीय गडकोट, कल्याणच्या खाडीमार्गे होणाऱ्या परदेशीय व्यापारातला हा एक हुकुमाचा एक्का। चला तर मग मलंगड पाहूयात आपल्या गरुडाच्या नजरेतून। मलंगड हा कल्याणपासून दक्षिणेस 16 किलोमीटर अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला अति कठीण असा किल्ला आहे। हाजी मलंग या नावाने हा डोंगर ओळखला जातो। आज हाजी मलंगला अनेक हिंदू मुस्लिम भाविक हे इथे जात असतात। त्यापैकी फारच थोडे जण किल्ल्याच्या दुसऱ्या माचीपर्यंत जातात, तर गडाच्या बाले किल्ल्यावर जाण्यासाठी प्रस्तरारोहणसारख्या साहसामुळे केवळ गिर्यारोहकच गडाच्या सर्वोच्च स्थानावर जातात। मुंबई शहरापासून अगदी जवळ असूनही हा दुर्लक्षित असलेला पुराण पुरुष याचा इतिहास अतिशय दैदिप्यमान आहे। किल्ल्यावर पुरातन अवशेष आजही तग धरून उभे आहेत। तसेच किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर जाण्याकरता कराव्या लागणाऱ्या साहसामुळे किल्ल्याची चढाई थरारक होते। मलंगडाच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत म्हणजे माचीपर्यंत चढण्यासाठी गिर्यारोहण साहित्याची गरज लागत नाही, पण या पुढील टप्पा जर सर करायचा असेल तर मात्र गिर्यारोहणाचे साहित्य सोबत असणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर ते चढाईचं तंत्रसुद्धा अवगत असणं तेवढंच महत्त्वाचं आहे। मलंगड किल्ला हा अतिशय प्राचीन गड म्हणून ओळखला जातो। इसवी सनाच्या 6व्या शतकात नलदेव मौर्य नावाचा राजा या ठिकाणी राज्य करत होता। 17व्या शतकाच्या उत्तरार्धात या किल्ल्यावर मराठे व इंग्रज यांच्यात एक रोमहर्षक लढाई झाली होती। दोन्ही बाजूंनी काटशह दिले गेले। ऑम्बिंगडन या इंग्रज अधिकाऱ्याने 1780 मध्ये मलंगडाला वेढा घातला। पावसाळ्यात मराठे युद्ध टाळतात हे त्यांच्या लक्षात येऊन बेसावध मराठ्यांवर त्याने भर पावसाळ्यात हल्ला करण्याचे ठरवले। लढाई सुरू होताच नैऋत्य व उत्तरेकडच्या वाटा बंद करून टाकल्या। त्याने प्रथम पीरमाची घेण्याचे ठरवले। तेथे पांडुरंग केतकर यास 300 माणसांनिशी पाठवले। अचानक हल्ला झाल्यामुळे मराठ्यांनी प्रतिकार केला नाही। 125 जण सोनेमाचीकडे धावले, तर बाकी गडावर जागा नव्हती म्हणून कल्याणच्या मामलेदाराकडे गेले। ऑम्बिंगडनने गडावर पोहोचण्यासाठी गडाच्या पायथ्यापासून पीरमाचीपर्यंत वाट शोधून काढली। नाना फडणवीसाने वेढा उठवण्याचा एक प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला। ऑम्बिंगडनने पीरमाचीच्या पठारावर 3 तोफा चढवल्या व सोनेमाचीवर गोळीबार चालू केला, पण प्रवेशद्वार मोठ्या खुबीने बांधले असल्याकारणाने तेथे तोफगोळे पोचेनार। मराठ्यांना जंगलातल्या अनेक चोरवाटा माहीत असल्यामुळे त्यांच्या बाहेरच्या जगाशी संपर्क तुटण्याचा संभवच नव्हता। किल्लेदाराने आनंदराव दुपळ व काशीपंत यांच्याकडे मदत मागितली, पण त्यांनी प्रत्यक्ष न येता 700 शिपाई पाठवले, पण ते गडावर पोचू शकले नाहीत। इंग्रज अधिकाऱ्यांनी शिड्या लावून 250 माणसे सोनेमाचीवर चढवली, पण मराठ्यांनी गडावरून दगडधोंड्यांचा वर्षाव करून त्यांना परत पाठवले। पुन्हा एकदा माचीवरून तोफा डागल्या गेल्या। गंगाधररावांनी संधी साधून दाणापाणी व दारुगोळा हे भरून घेतले। सोळा सप्टेंबरला गारद्यांची एक फलटण पीरमाचीवर चाल करून गेली।
त्यांनी तोफांवर हल्ले केल्यामुळे ब्रिटिशांनी घाईघाईने तोफा काढून घेतल्या. मेजर वेस्टफॉलने अँबंगडींच्या मदतीसाठी जादा कुमक धाडली. या सेनेने रसद घेऊन जाणाऱ्या मराठ्यांच्या तुकडीला उद्ध्वस्त केले. त्यामुळे मलंगगडावर अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. काही धान्य पावसाने नासले, खजिना संपत आला. मराठ्यांनी इंग्रजांकडचे दळणवळण तोडून टाकले होते. तेव्हा कर्नल हॉर्टने बेलापूर, पनवेल, तळोजे हा मार्ग सुरक्षित केला. आता ब्रिटिश कॅप्टनने मलंगगडावर दुसरा हल्ला चढवला होता. तोफांचा गोळीबार सुरू केला. तटाला भगदाड पडले. आत घुसायला 350 सैनिक तयारच ठेवले. पण केतकरांनी किल्ला शौर्याने लढवेला. इंग्रजांचे बरेच सैनिक कामी आले. तेव्हा इंग्रजांनी हल्ले थांबवले, पण वेढा मात्र उठवला नाही. पीर माचीवरून तोफा काढून घेतल्या. मराठ्यांची नाकेबंदी करून त्यांची उपासमार केली. त्यांना शरण यायला लागावे असे इंग्रजांनी ठरवले. ऑक्टोबरनंतर किल्ल्यावर उपासमार होऊ लागली. बाहेरून गंगाधर कार्लेकर यांनी मदत पाठवू शकले नाहीत. शेवटी नाना फडणवीसांनी काही सरदारांना हाताशी घेऊन मोठी फौज जमा केली आणि मलंगगड व वसईला धाडली. स्वतः नाना व हरिपंत फडके 10,000 हजार फौजेने खंडाळ्याला आले व त्यांनी राजमाची घाट उतरून कल्याणकडे जायचे ठरवले. ताबडतोब हटलेने मलंगगडावरून सैन्य काढून घेतले व लगेच मराठ्यांनी मलंगगडाकडे जादा कुमक व रसद धाडली. अशा प्रकारे मराठ्यांनी अखेरपर्यंत मलंगगड शर्थीने लढवला, पण गड पडू दिला नाही. मलंगगड हा 3 टप्प्यामध्ये विभागलेला आहे. पहिल्या टप्प्यावर मलंगगडावरील समाधी मंदिर, ज्याला आता हाजी मलंग दर्गा या नावाने ओळखले जाते. पूर्वी ही किल्ल्याची माची होती. या माचीला पीर माची या नावाने ओळखले जाते. दुसऱ्या टप्प्यावर सोनेमाची व पुरातन अवशेष हे याच ठिकाणी आहेत. तर तिसरा टप्पा म्हणजे सर्वात कठीण बालेकिल्ला. यावरही खूप सारे प्राचीन अवशेष आपल्याला बघायला मिळतात. या सोनेमाचीवर आल्यावर आपल्याला उजव्या बाजूला मलंगगडाचे कातळ सुळके दिसतात, तर डाव्या बाजूला लांबवर पसरलेली ही माची दिसते. या माचीची रुंदी कमी आहे. माचीला सर्व बाजूने तुटलेले तटबंदी असून त्यामध्ये वेगवेगळे बुरुज आहेत. प्रवेशद्वारातून आत आपण आल्यावर समोरच जमिनीत कातळात खोदलेली काही दारं दिसतात. त्यातून खाली उतरण्यासाठी कातळात पायऱ्यासुद्धा कोरलेल्या आहेत. या पायऱ्यांच्या शेवटी चोर दरवाजा आहे आणि या चोर दरवाजातून आपल्याला खाली उतरता येते. माचीवर सुळक्याच्या विरुद्ध दिशेला वाड्यांचे चौथरे आहेत. त्यापुढे पाण्याची 2 कोरडी टाकी आहेत. माचीची शेवटी असलेल्या बुरुजावर झेंडा लावण्याची जागा आहे. आता शाबूत असलेल्या तटबंदी एके ठिकाणी पायऱ्या व जंगी पाहायला मिळते. हा माचीचा भाग पाहून कातळ सुळक्याच्या दिशेने जावे. या ठिकाणी कातळात सुळक्याच्या डाव्या बाजूने एक पायवाट जाते. या पायवाट्याने थोडं चालत गेल्यावर किल्ल्याच्या बाले किल्ल्याकडे जाणारा कातळातील एक कडा दिसतो. अशा प्रकारे आज आपण मलंगगड किल्ला पाहिला. तुम्हाला हा किल्ला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.